देवेंद्र फडणवीसांची सविस्तर प्रतिक्रिया वंदे भारतच्या निमित्तानं ते बोलत होते सगळ्या पत्रकारांची। पुढे जाऊया, भाजपसोबत पुन्हा जाण्याचा प्रश्नच येत नाही असं संजय राऊत म्हणाले। न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी संजय राऊत आलेले होते आणि संजय राऊतांनी असं म्हटलंय की भाजपसोबत पुन्हा जाण्याचा प्रश्नच येत नाही। आमची लढाई भाजप विरोधात कधीच नव्हती असं राऊतांनी म्हटलेलं आहे। आमची लढाई मोदी आणि शहांच्या भाजप विरोधात आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी आतुर नाहीत, जनतेच्या मनातला चेहरा उद्धव ठाकरेच आहेत असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं। खासदार संजय राऊत ठाकरेंच्या नावावर ठाम आहेत। संजय राऊत न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात आले होते। एक्सक्लुझिव्हली संवादही साधला त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींशी। मला असं वाटत नाही, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आमची लढाई ही नितीन गडकरी आहेत किंवा नाहीत म्हणून नाही ना, ही लढाई मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाविरुद्ध आहे। हां, आमची लढाई भाजप विरुद्ध कधीच नव्हती। आता जो आमचा संघर्ष आहे, हा आमचा संघर्ष मोदी आणि शहांच्या विरुद्ध आहे। त्यांची जी विकृती आणि मनोवृत्ती आहे की महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष जे मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी लढतायत, काम करतायत, अशा पक्षांना खतम करायचं। या राज्याच्या भवितव्याची अशी एक निवडणूक आहे। 3 पक्ष जरी एकत्र असले तरी आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हायला फार आतुर आहेत वगैरे असं आम्ही कधीच म्हटलं नाही। पण एक आहे, या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जो चेहरा आहे तो उद्धव ठाकरे यांचा आहे। हां, कोणी कोणाचं नाव जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही ना। उद्धव ठाकरेंची जी झेप आणि एक उत्तुंग असं पर्सनॅलिटी आहे, ठाकरे म्हणून असेल, स्वतः ते शिवसेना पक्षप्रमुख आहेत, त्यांना हायकमांड नाही आहे। इतर पक्षामध्ये हायकमांड ठरवेल कोणी मुख्यमंत्री व्हायचं आहे। इथे कोणीही सांगितलं की मला व्हायचं आहे या राज्यामध्ये, तरी दिल्ली ठरवणार